सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र हे विषयाचं नाव आहे आणि 49 हा कोड नंबर आहे. आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे 9 मार्च 2024 या दिवशी हा पेपर झालेला होता. इथे दिनांक दिलेली आहे 9 मार्च 2024ची. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथं जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे प्रश्नपत्रिका सोडवायला. प्रश्नपत्रिकेचे 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका आपण मॉडेल ॲन्सरसह पाहणार आहोत. मॉडेल ॲन्सर याचा अर्थ शिक्षकांनी उत्तरपत्रिका कशी तपासावी, उत्तरं काय बरोबर आहेत चूक आहेत ते दिलेलं असतं. म्हणून इथे कॉन्फिडेन्शियल दिलेलं असतं की गोपनीय गोष्टी असतात या, परंतु तुमच्यासमोर उत्तरं जर अशा प्रकारे मांडली तर तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळू शकतील. इथे दिनांक दिलेली आहे 9 मार्च 2024. इकॉनॉमिक्स मॉडेल ॲन्सर्स अँड स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे नमुना उत्तरपत्रिका आणि गुणदान कसं करायचं ते दिलेलं आहे. 3 तासाचा वेळ, 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका. त्याची उत्तरं कशी आहेत ते आपण पाहूया. तत्पूर्वी तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचना असतात त्या वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य याचा अर्थ कंपल्सरी, सक्तीचे. दुसरी सूचना, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढायच्या. तिसरी सूचना, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला काही अंक दिलेले आहेत, त्यावरून कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दर्शवलं जातं. आणि चौथी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. मुख्य प्रश्न म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे सुरुवात होते प्रमुख प्रश्नांची. या प्रमुख प्रश्नांची सुरुवात नवीन पानावर करायची, एकाखाली एक लिहायचे नाहीत. आणि ही सूचना सर्वच विषयांना वापरायची आहे. चला तर आपण आता प्रश्न क्रमांक 4 सोडवणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. क्रमाने व्हिडिओ लेक्चर तुम्हाला मिळतील किंवा त्या मागच्या व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली मी देईल. चला तर पाहूया. 12वी अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका, त्यातला 4था प्रश्न, त्याची उत्तरं कशी लिहायची, मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितले ते आपण पाहूया. प्रश्न 4, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. 12 गुण आहेत आणि 5 दिलेले आहेत विधानं. 5 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. इथे सांगितले कोणतेही 3 सोडवा. 1, मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. 2, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. 3, किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे. 4, करेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. 5, निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. या 5 पैकी 3 सोडवायला 12 गुण आहेत. पण आता आपण उत्तरपत्रिका सोडवत आहोत. इथे 5ही प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. इथं मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितलं आहे ते पाहू. प्रथम प्रश्न 4, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. 12 गुण. कोणतेही 3 सोडवायचे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण. एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर 4 गुण. प्रत्येक विधानाच्या सहमत किंवा असहमतसाठी 1 गुण. आणि 4 गुणांचं विभाजन कसं, तर सहमत किंवा असहमत असं जर लिहिलं त्याला 1 गुण आणि त्याची 3 कारणं लिहायची, त्या कारणांसाठी 3 गुण असं विभाजन याचं असणार आहे प्रत्येक प्रश्नात. पहिलं विधान जे आहे त्याला सहमत आहे आणि त्याची कारणं पण दिलेली आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा, व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ, निर्यातीच्या रचनेत बदल, आयातीच्या रचनेत बदल, सागरी व्यापार, नवीन बंदरांचा विकास. आणि सूचना दिली यापैकी कोणतेही 3 मुद्दे लिहिलेले असले तर उत्तर तुमचं बरोबर असेल. आता मी इथे उत्तर घेताना सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण केले. तुम्ही त्यापैकी कोणतेही 3 लिहायचे आहेत. दुसरं आहे सहमत आहे. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ लिहायचं, उदाहरण पण लिहायचे. 2 मुद्द्यांद्वारे फरकांचे स्पष्टीकरण म्हणजे अर्थ लिहायला 1 गुण, उदाहरणाला 1 गुण आणि 2 मुद्द्यांचं फरक लिहायचा आहे. क्रमांक 3, तिसरं सहमत नाही.
त्याची कारणं आहेत: एकच विक्रेता, पुरवठ्यावर नियंत्रण, पर्यायी वस्तूंचा अभाव, प्रवेशावर निर्बंध, मूल्यभेद, उद्योग संस्था हाच उद्योग. यापैकी कोणतेही 3 मुद्दे लिहायचे. हे 3 मुद्दे आणि सहमत असहमत लिहायला 1 गुण, म्हणजे 4 गुणांचा प्रश्न. 4 सहमत आहेत. कारणे: शुल्क, सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा, भेटी, अनुदाने व देणग्या, विशेष कर, कर्जे. यापैकी कोणतेही 3 मुद्द्यांचे स्पष्टीकरण करायचं. 5वं सहमत आहे. कारण किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक या 4 प्रकारांपैकी कोणतेही 3 मुद्दे लिहायचे आहेत. आता आपण या मुद्द्यांचं स्पष्टीकरण कसं करायचं ते पाहूया. क्रमांक 1. मागील 70 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. उत्तर लिहायचं: वरील विधानाशी मी सहमत आहे. इथे 1 गुण मिळेल. त्याचे कारण लिहायचं आहे: मागील 70 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. ते पुढीलप्रमाणे. आता कोणकोणते बदल झालेले आहेत ते लिहायचे आहेत. 1. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा. 1990-91 भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा म्हणजे आयात निर्यात हिस्सा 17.55% होता. 2006-07 त्यामध्ये 25% इतकी वाढ झाली. तर 2016-17 ही वाढ 48.8% झाली. 2. व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. 1990-91 भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झाली. भारत आता मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो. 3. निर्यातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेतही बदल झाला. स्वातंत्र्यापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने उदाहरणार्थ ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने निर्यात करीत होता. काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत तयार कपडे, हिरे, मानके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकाविले आहे. 4. आयातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रिकल वस्तू यासारख्या उपभोग्य वस्तूंची आयात करीत होता. सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी वस्तूंची आयात करतो. 5. सागरी व्यापार. भारताचा बहुतेक व्यापार हा सागरी मार्गाने होतो. नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. जवळपास 68% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. 6. नवीन बंदरांचा विकास. भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई या बंदरावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरावर अतिरिक्त भार पडत असे. कोणतेही 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करा. दुसरं विधान: स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. कारण: 1. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 2. स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास केला जातो. 3. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते. 4. स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. 4 मुद्दे लिहिले, 4 गुण. 3. किंमत करता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत नाही. कारण मक्तेदारी बाजाराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ती पुढीलप्रमाणे. आता त्या वैशिष्ट्यांच्यापैकी तुम्ही कोणतीही 3 लिहिली तरी चालतील. इथे उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून मी सगळ्या वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण घेतलं आहे. 1. एकच विक्रेता. मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते, परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते. 2. पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात, त्यामुळे ग्राहकाच्या पसंतीला वाव नसतो. त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून वंचित राहावे लागते.
मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता 0 किंवा नकारात्मक असते. 3. प्रवेशावर निर्बंध. कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने येतात. 4. बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदाराचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. तो वस्तूचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. 5. किंमतकर्ता. मक्तेदाराचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच्या मालाची किंवा उत्पादनाची किंमत निश्चित करते. त्यामुळे मक्तेदार हा किंमतकर्ता असतो. 6. मूल्यभेद. मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे, वेगवेगळ्या किमती आकारू शकतो. अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटात सवलत दिली जाते. 7. उद्योग संस्था हाच उद्योग. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारीत उद्योग संस्था हाच उद्योग असतो. यापैकी कोणतेही 3 मुद्दे तुम्ही लिहा. क्रमांक 4. करेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत आहे. कारण करेतर उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत ते पुढील प्रमाणे, आणि त्याच्यापैकी कोणतेही 3च मुद्द्यांचं स्पष्टीकरण करा. 1. शुल्क म्हणजे फीज. कर कोणत्याही मोबदल्याविना सक्तीने द्यावा लागतो, तर शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल दिले जाते. उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी. 2. सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती म्हणजे प्राइसेस. आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विशेष वस्तू व सेवांची विक्री करते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजे किंमत होय. उदाहरणार्थ रेल्वे भाडे, टपाल सेवा इत्यादी. क्रमांक 3. विशेष अधिभार. शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधांबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. उदाहरणार्थ ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था रस्ते, ऊर्जा, पाणी पुरवठा इत्यादी विशेष सुविधा पुरवल्याबद्दल कर लागू करू शकतात. 4. दंड व दंडात्मक रकमा. देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. हा दंड आकारण्याचे उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून परावृत्त करणे हे आहे. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल होणारा दंड. 5. भेटी, अनुदाने, देणग्या. शासनाला आपल्या नागरिकांकडून व इतरांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळू शकते. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदाने मिळू शकतात. भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी सहाय्य हा विकास खर्चाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत झाला आहे. हा उत्पन्नाचा स्रोत अनिश्चित स्वरूपाचा आहे. 6. विशेष कर. ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य व हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूंवर हा कर लागू केला जातो. दंडाप्रमाणेच या कराचे उद्दिष्ट उत्पन्न मिळविण्याचे नसून लोकांनी अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून परावृत्त व्हावे हे असते. उदाहरणार्थ मद्य, अफू आणि इतर अंमली पदार्थावरील कर इत्यादी. 7. कर्ज. शासनाला लोकांकडून ठेवी, कर्जरोखे इत्यादी माध्यमातून कर्ज घेता येते. याशिवाय विदेशी शासन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांकडून कर्ज मिळू शकते. आधुनिक काळात कर्ज हा शासनाचा अधिकाधिक उत्पन्नाचा स्रोत बनत आहे. 7 पैकी कोणतेही 3 मुद्दे लिहा. क्रमांक 5. निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत आहे. कारण निर्देशांकाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. आता पहा, इथे निर्देशांकाचे 4 प्रकार दिलेत. किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक. आता यापैकी कोणतेही 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्ही करू शकता. 1. किंमत निर्देशांक. हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते. ते 2 भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करते. 2. संख्यात्मक निर्देशांक. याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते. उदाहरणार्थ कृषी उत्पादन व औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल. 3. मूल्य निर्देशांक. वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण यांचा गुणाकार होय, P/Q. मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो. हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोन्हीतील बदलांचे एकत्रीकरण करतो. त्यामुळे तो अधिक माहितीपूर्ण आहे.
4. विशिष्ट हेतू निर्देशांक. काही विशिष्ट हेतूने हे निर्देशांक तयार केले जातात. उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक इत्यादी. 4 प्रकारांच्यापैकी कोणतेही 3 प्रकार तुम्ही स्पष्ट करू शकता. प्रश्न क्रमांक 5 आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी ह्या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.